जय जिनेंद्र मैत्रिणींनो, हॅशटॅग युनिकच्या हिरकणं या कार्यक्रमात मी रश्मी कोठाडे आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण या कार्यक्रमात एक अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्यांनी लग्न करून नेमगाव केतकी ते पंढरपूर असा प्रवास सुरू केलाच, पण मागील 10 वर्षात पंढरपूरमधील स्वतःची ओळख आणि अस्तित्व धडाकेबाज व्यावसायिक कल्पकतेमुळे, त्यातील नाविन्यामुळे आणि वेगवेगळ्या प्रयोगांमुळे फक्त पंढरपूरची सून अशी मर्यादित न ठेवता यशस्वी व्यावसायिक अशी केली. तर स्वागत करूया सौ दीपाशा पेनुरकर यांचे. कशा आहात दीपा भाभी तुम्ही? जय जिनेंद्र सर्वांनाच आणि धन्यवाद रश्मी. मी खूप छान आहे आणि या आपल्या युनिकच्या हक्काच्या व्यासपीठावर येऊन तर खूपच मस्त वाटतंय. भाभी, तुमचा निमगाव केतकी ते पंढरपूर प्रवासाबद्दल काही सांगू शकाल का? हो, निमगाव केतकीमध्ये माडीवाली नावाने प्रसिद्ध अशा घरामध्ये माझा जन्म 1977 साली झाला. सर्व बालपण हे निमगाव केतकीमध्ये व्यतीत झाले. गाव छोटे होते त्यामुळे शिक्षणालाही मर्यादा होतीच, पण माझे माहेर धार्मिक असूनही पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे 11वीला शिक्षणासाठी मी बाहेर पडले आणि 11वी पासून BSc केमिस्ट्री पर्यंतचे सर्व शिक्षण माझे इंदापूर येथे झाले. माझे वडील स्वर्गीय जवाहर कांतीलाल मेहता यांच्याकडून मला पुढारलेल्या विचारांचे बाळकडू मिळाल्यामुळे मी काहीतरी करण्याच्या इच्छेने मी लग्नापूर्वी 6 ते 8 महिने साधारणपणे जॉब केला. भाभी, लग्न करून पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुमच्या सुरुवातीचा गृहिणीचा प्रवास हा कसा होता? खरं तर रश्मी, माझं सगळं बालपण हे एकत्र कुटुंब मध्ये गेल्यामुळे मला कामाचा ताण हा कधी जाणवलाच नाही. कारण लहानपणापासूनच माझ्या आईच्या तालमीत मी सर्व कामाच्या जबाबदाऱ्या लीलया पेलवत माझे सर्व शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे पंढरपूरमध्ये एवढ्या मोठ्या फॅमिलीत आल्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत जुळून घेताना मला खूप वेळ गेला नाही आणि कळालेच नाही की मी पंढरपूरची कधी झाले. खरंय भाभी. मग भाभी, तुमचा गृहिणीपासून ते व्यावसायिक हा प्रवास कसा सुरू झाला? ती पण एक खूप रंजक गोष्ट आहे बघ रश्मी. मी जेव्हा 2000 साली लग्न करून पंढरपूरमध्ये आले तेव्हा पंढरपूरमध्ये लोडशेडिंगचे खूप प्रमाण होते. त्यावेळेस माझे सासरे भारतलाल मोतीचंद शहा यांनी एक व्यावसायिक विचार करून मला मेणबत्तीचे साचे उपलब्ध करून दिले आणि हाताखाली 4 कामगार देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. सुरुवातीला या व्यवसायामध्ये कामगारांकडून काम करून घेताना अनेक नवनवीन अनुभव आले. पण जसजसा व्यवसाय वाढू लागला तसतसे त्याची डिमांडही वाढू लागले. तेव्हा माझे मिस्टर प्रफुल्ल भारतलाल शहा यांनी धाडसी निर्णय घेत मला मोठ्या मशिनरी सेटअप करून देत या व्यवसायाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मग भाभी, सध्या हाच व्यवसाय तुमचा चालू आहे का यासोबत तुम्ही दुसराही व्यवसाय करत आहात? त्याचं कसं झालं ना रश्मी, 2007-8 नंतर जसजसे लोडशेडिंगचे प्रमाण कमी होत गेले तसतसे मेणबत्तीलाही डिमांड सुद्धा कमी आले. त्यामुळे व्यवसायात बदल करण्याची जाणीव निर्माण झाली. मग आम्ही तो व्यवसाय साईड बिझनेस म्हणून करत लोकांना ऑन डिमांड सुंदर आणि सुबक पंत्या बनवून देण्याचा पूरक व्यवसायाची सुरुवात केली. त्याचबरोबर सीझनल आंब्याचा व्यवसाय देखील आम्ही वेगळा अनुभव म्हणून करण्याचे ठरले. पण तुला सांगते रश्मी, या व्यवसायामध्ये मिळालेला रिस्पॉन्स एवढा अनपेक्षित होता की आज तागायत देखील ते दोन्ही व्यवसाय उत्तम पद्धतीने चालू आहेत. भाभी, आम्ही ऐकलं की तुम्ही खूप सुंदर केक बनवता, आईस्क्रीमही बनवता. तर या व्यवसायाकडे अपघाताने आला का चुकून आला? माझी मुलगी ईशा ही जेव्हा पुण्याला शिक्षणासाठी होती तेव्हा ती सुट्टीला आल्यानंतर तिच्यासोबत केक ट्राय केला आणि त्यातूनच एक वेगळी आवड निर्माण झाली आणि जी पर्यायाने व्यवसायामध्ये रूपांतरित झाली. हळूहळू या व्यवसायाची व्याप्ती समाज बांधवांमध्ये झाली. जेव्हा कोरोनाचे लॉकडाऊन होते त्या कालावधीमध्ये या व्यवसायाला मिळालेले यश आणि लोकांचा प्रतिसाद यामुळे माझ्या मिस्टरांनी माझ्या मनावरती या व्यवसायाला मोठ्या प्रमाणामध्ये स्केलअप करण्याचे बिंबवले. रश्मी, खरंच या व्यवसायाला मोठ्या करण्यामध्ये माझ्या मिस्टरांचा सिंहाचा वाटा आहे. लॉकडाऊन नंतर माझ्या मनाची तयारी करत आणि माझ्या मनातील व्यावसायिक गुणांवर विश्वास ठेवत त्यांनी मला केकच्या सुंदर आणि अनपेक्षित अशा दुकानचे सेटअप करून दिले. सुरुवातीला थोडे दडपण होतेच, पण मिस्टरांच्या सततच्या सपोर्टमुळे मी अधिक जोमाने आणि अधिक दक्षतेने या व्यवसायाकडे पाहू लागले. यामध्ये मी माझ्या सर्व ग्राहकांचेही आभारी आहे की ज्यांच्यामुळे मला वेळोवेळी ऑर्डर मिळत गेल्या आणि वेळोवेळी सजेशन्सही मिळत गेले. मला त्यामुळेच या व्यवसायामध्ये अनपेक्षित अशी प्रगती करता आली. याच व्यवसायाला पूरक म्हणून धाडस करत आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. रश्मी,
पहिल्यापासूनच मी आणि माझे कुटुंबीय प्रोडक्टची क्वालिटी बद्दल आणि आमच्या फॅमिली ब्रँड बद्दल खूप सजग आहोत. त्यामुळेच आईस्क्रीम व्यवसायामध्ये येताना आम्ही मनाशी एक खुणगाटच बांधली की आईस्क्रीम करायचं ते फक्त दूध वापरूनच, त्यात कुठलेही केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह वापरायचे नाहीत. आणि रश्मी, बघता बघता या प्रयोगाला इतका कमी कालावधीमध्ये खूप छान रिस्पॉन्स या आमच्या व्यवसायाला मिळाला. मला सांगताना आनंद होत आहे की फक्त पंढरपुरातच नाही तर पंढरपूरच्या बाहेरूनही आईस्क्रीम आणि केकसाठी ऑर्डर्स येतात. खरंच एक छोटेसे रोप योग्य काळजी घेतल्यानंतर वटवृक्ष कसा होतो हे माझ्या आईस्क्रीम आणि केकच्या व्यवसायाकडे बघून मला जाणवले. अरे वा भाभी. मग भाभी, हे सगळे व्यवसाय करत घराची जबाबदारी पेलवत तुम्हाला तुमच्या आवडीनिवडींना वेळ देता येतो का? रश्मी, खरं तर डान्स हे माझं लहानपणापासूनच पॅशन होतं आणि अजून देखील ते आहे. लहानपणापासूनच मी छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. मी माझ्या कलाकारांना कायम वाव दिलेला आहे. लग्न करून मी पंढरपूरमध्ये आल्यानंतर सुद्धा मी दांडियाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन बेस्ट कपल, बेस्ट सोलो, बेस्ट ग्रुप, स्टार ऑफ द नाईट मध्ये मला 2 व्हीलर देखील मिळालेली आहे. आजही कामाचा कितीही ताण असला तरी सुद्धा कोणत्याही दांडियाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी मी विचार करत नाही. तेव्हा मला असं वाटतं की आपल्या कामाच्या व्यापामध्ये स्वतःच्या कलागुणांना वाव देण्यासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. पण हे एकट्याचं काम नसून त्यासाठी लागतो तुमच्या कुटुंबाचा भक्कम सपोर्ट. मी खरंच नशीबवान आहे रश्मी की मला माझ्या मिस्टरांनी, माझ्या दोन्ही मुलींनी माझ्या आवडीनिवडी कलागुण जपण्यासाठी कायम सपोर्ट दिलेला आहे आणि आवश्यक तो वेळ देखील दिलेला आहे. भाभी, खरंच तुमचा एकूणच प्रवास हा थक्क करणारा आहे. नवीन उदयोन्मुख व्यावसायिकांना काय मोलाचे मार्गदर्शन तुम्ही कराल? रश्मी, मला एवढं मोठं करू नकोस, पण माझ्या एवढ्या वर्षाच्या व्यावसायिक प्रवासाचा अनुभव सांगेल. तो म्हणजे स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, शॉर्टकट कधीच स्वीकारू नका. कोणतेच यश हे एका रात्रीत मिळत नसते आणि व्यवसायात यश मिळवण्यापेक्षा ते टिकविणे आणि वाढविणे जास्त जिकरीचे असते. त्यामुळे स्वतःच्या कष्टावरती आणि परमशक्ती परमेश्वरांवरती विश्वास ठेवा. एक दिवस नक्कीच तुमचा असेल. अरे वा भाभी. अशाच आमच्या नवनवीन युनिक हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मैत्रिणींनो.